रोजी प्रसिद्ध होणार आहे। नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी एकूण 1,07,03,500 इतके मतदार आहे आणि त्यासाठी एकूण 13,355 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। या निवडणुकीसाठी पुरेशी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची व्यवस्था करण्यात आलेली आहे। या निवडणुका इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनद्वारेच होणार आहेत आणि त्यामध्ये 13,726 कंट्रोल युनिट आणि 27,452 बॅलेट युनिटची व्यवस्था केलेली आहे। उमेदवारांसाठी जी खर्च मर्यादा आहे ती खर्च मर्यादा वाढवण्यात आलेली आहे। अ वर्ग नगर परिषदेसाठी अध्यक्ष पदासाठी 15 लाख, सदस्य पदासाठी 5 लाख, ब वर्ग नगर परिषदेसाठी अध्यक्ष पदासाठी 11,25,000, सदस्य पदासाठी 3,50,000, क वर्ग नगर परिषदेसाठी अध्यक्ष पदासाठी 7,50,000, सदस्य पदासाठी 2,50,000, नगरपंचायतीसाठी अध्यक्ष पदासाठी 1 लाख आणि सदस्य पदासाठी 2,25,000 अशी खर्चाची मर्यादा आहे। मतदारांसाठी निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक जे संकेतस्थळ विकसित केलेले आहे त्यामध्ये त्यांना सर्च फॅसिलिटी दिलेली आहे आणि या सर्च फॅसिलिटीमध्ये जाऊन मतदारांना त्यांचे नाव आणि मतदान केंद्र शोधता येईल। याशिवाय मतदारांच्या सोयीसाठी एक नवीन मोबाईल ॲप सुद्धा आम्ही विकसित केलेले आहे। या मोबाईल ॲपच्या मदतीने मतदारांना त्यांचे मतदार यादीमधील नाव शोधता येईल। या नो युअर कॅन्डिडेट त्यांनी उमेदवारांनी जे प्रतिज्ञापत्र दाखल केलं त्या प्रतिज्ञापत्राच्या अनुषंगाने त्यांबाबत काही गुन्हेगारीविषयी गुन्हे दाखल केले असतील किंवा त्यांच्या शैक्षणिक क्वालिफिकेशन बाबत आणि आर्थिक परिस्थितीबाबत माहिती मिळू शकेल। म्हणजे नो युअर ही माहिती सर्वसामान्य मतदार ही या मोबाईल ॲपच्या माध्यमातून उपलब्ध होईल। मतदार यादीच्या बाबतीत जे संभाव्य दुबार नावाबाबत राज्य निवडणूक आयोगाने पूर्ण दक्षता घेतलेली आहे। राज्य आयोगाने टूल विकसित केलेले आहे आणि या टूलच्या माध्यमाने प्रत्येक नगरपरिषद नगरपंचायतीमधील प्रभागामध्ये संभाव्य दुबार मतदार हे डबल स्टार असं चिन्ह त्याच्या दिलं आहे। जिथे जिथे अशा प्रकारचे डबल केले आहे तिथे संबंधित अधिकारी संबंधित मतदारांना कॉन्टॅक्ट करून तो कुठल्या प्रभागामध्ये आणि तो कुठल्या मतदान केंद्रामध्ये तो मतदान करेल याची माहिती घेईल। त्यासोबतच त्याचं नाव, त्याचं लिंग, त्याचं फोटोग्राफ आणि त्याचा पत्ता या सर्व बाबीसुद्धा तपासेल। ज्या मतदान केंद्रामध्ये त्यांनी केलेलं आहे त्या मतदान केंद्रामध्ये त्याला मतदानाची सोय असेल आणि इतर मतदान केंद्रामध्ये त्याला मतदान करता येणार नाही। ज्या मतदारांच्या नावानं पुढे डबल स्टार आलेला आहे, दुबार मतदार म्हणून डबल स्टार आलेला आहे, काही प्रतिक्रिया नाही तर सर्व मतदान केंद्रावर त्याचं डबल स्टार म्हणून नोंद होईल आणि असा मतदार मतदान केंद्रावर आल्यानंतर त्याच्या डिक्लेरेशन घेतल्या जाईल की या मतदान केंद्राव्यतिरिक्त इतर मतदान केंद्रामध्ये त्यांनी मतदान केलं नाही किंवा या मतदानानंतर दुसऱ्या मतदान केंद्रावर तो मतदान करणार नाही। म्हणजे एकाच मतदान केंद्रावर त्याला मतदान करता येईल। ऑफकोर्स त्याच्या जे अधिनियम आहेत आणि नियम याच्यामधल्या मतदाराविषयी ज्या तरतुदी आहेत त्या ऑफकोर्स प्रिसाइडिंग ऑफिसर या तपासून घेतील। मतदार जागृतीच्या संदर्भात मतदानाचा टक्का यासाठी आम्ही 32 वेगवेगळ्या प्रकारचे कॅम्पेन आम्ही घोषित केलेले आहेत आणि संबंधित नगर परिषद आणि नगरपंचायती यांच्या निधीमधून हे जे मतदान आणि काही निधी राज्य निवडणूक आयोगाकडे पण आहे। सोशल मीडियाच्या माध्यमाने आणि राज्य निवडणूक आयोगाने त्याच्या संदर्भात एक गीतसुद्धा तयार केलेलं आहे आणि या वोटर्स अवेअरनेस